शेतकरी बांधवांनो, ऊस पिकाची निरीक्षणं घ्या. 265चे जेवढे क्रॉस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अशा पांख्या जर कमी वयामध्ये तुम्ही पाचट काढलं नसताना सुद्धा जर अशा पांख्या जर दिसायला झाल्या मोठ्या मारामध्ये चालू तर कांडी वाकडी व्हायली ना. तर प्रत्येक ठिकाणी बघा असं जसं ह्यांचं निरीक्षण आहे की कांडी वाकडी व्हायली, तिथं बघा सगळं व्यवस्थित तिथं खाल्लेलं आणि सगळं विष्ठा वगैरे दिसल. तर बघा हे अशा पद्धतीनं अळी आहे का, काळा अळी ती आणा इकडं. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे अशा पद्धतीनं हे सगळे जे आहे ते हे सगळं कांड्याला भोकं पडल्यासारखं आतमध्ये सगळं हे विष्ठा जे आहे ते आपल्याला दिसते. तर हे कशामुळे होईल आणि हे असा वर प्रॉब्लेम झाला की आपल्या खालून पांख्या जे आहे ते बघा इकडे सगळ्या पांख्या फुटायला चालू झाल्या. त्याचं प्रमुख कारण काय, तर आपल्या ऊस पिकामध्ये जे आहे ते हा अशा पद्धतीनं अळीवर्गीय कीटकाचा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो होतोय. जसं आता जस्ट या ठिकाणी बघा हे चांगलं जे काही आपला हे जे काही कांड आहे तर ह्या कांड्याला सुद्धा जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते अळीचा जो आहे तो मी परत एकदा व्यवस्थित जे आहे ते दाखवेन. तर बघा आता या ठिकाणी जी काही आपल्याला हे दिसतंय तर ही अळी जी आहे तर ही आपली अळी म्हणजे स्टेम बोरर आपण त्याला म्हणतो किंवा शूट बोरर आपण त्याला म्हणू, की जी हे सगळं जे आहे ते या ठिकाणी ऊसाचं हे सगळा भाग जो आहे तो खाते आणि आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते कांड्यांचं नुकसान करते. आणि या माध्यमातून जे आहे ते ह्याच्यामुळंच या ठिकाणी असं विक्षिप्तपणा जो आहे तो ऊसामध्ये आपल्याला दिसतो. विक्षिप्तपणा मी ह्याच्यासाठी म्हणतोय की बघा या ठिकाणी जर इकडचा ऊस बघितला आपण, मागचा हा जो काही ऊस बघितला किंवा हा ऊस जर आपण बघितला, कांडे वेडे वाकडे येतो का, ते सुद्धा कांड वेडं वाकडं असं हे झालेलं आहे. तर हे अळीवर्गीय कीटकाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हे झालेलं आहे आणि प्रमाण हे ETLच्या वर गेलं आहे. बघा हे बाधित आहे ऊस, हा बाधित आहे ऊस, तो ऊस बाधित आहे, तो ऊस बाधित आहे, पलीकडचा तो सुद्धा ऊस बाधित आहे, इवन हा ऊस बाधित आहे, हा सुद्धा ऊस बघायचा. इथं वर वाढच होणार नाही, हे इथं ऊस जे आहे ते जिरून जाणार. सगळ्या पांख्या इथं फुटलेले आहे. अक्षरशः 8-8, 9-9, 10-10, 12-12 कांड्यावर ऊस येऊन इथं सुद्धा हे विष्ठा त्याची दिसायली. तर हे कशामुळं व्हायलं आहे, तर ह्या अळीला घ्या हातावर हे काढून. तर ही जी अळी आहे आता थोडंसं ह्याच्यावर झूम करा बरं जरा, असं हां करा तसंच. इथं तर शेतकरी बांधवांनो, ही जी काही अळी आपल्याला दिसत आहे तर ह्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या ऊस पिकाचं जसं या ठिकाणी जे आहे ते खाऊन तिनं हे सगळं जे आहे ते इथं डॅमेज करायला चालू केलं होतं या कावळ्या कांड्याला. आणि हे कांडे जे आहे ते असे नुकसानग्रस्त व्हायलेले आहेत, जसं असं बेंड आल्यासारखं व्हायलेले आहेत. तर ही थोडीशी प्रमुख कीड आहे. आणि मेजर जे काय आम्हाला दिसलं 15-0-0-6 मध्ये मागचे 2 वर्ष आम्ही अनुभव घेतोय. तर ह्या म्हणजे कांडी किडीचा हा 100% प्रादुर्भाव ह्या ऊसामध्ये होतो. आणि मग ह्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आता जे काही तुम्ही पावसाळी डोस तुम्ही करणार आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते खतामध्ये जे आहे ते फर्टेरा अर्थात क्लोरॅन्ट्रिप्रोल CTPR जे आहे तर त्याचं ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशन जे आहे तर ते किमान एकरी आपण 6 ते 8 किलोपर्यंत जे आहे ते आपण त्या ठिकाणी जर खतामध्ये मिसळून टाकलं तर निश्चित ह्या किडीचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू शकतो. तत्पुरती आपण ह्याच्यामध्ये ह्या किडीचे जे काही कामगंध सापळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून जर लावले तरीसुद्धा ह्या किडीचं जे आहे ते आपण बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी करू शकतो. आणि ह्याच्यामुळे जे काय आपलं ऊस पिकाचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायलेलं नुकसान आहे, ज्याच्यामध्ये की पांख्या फुटणं, त्याच्यामुळं साखर उतारा कमी होणं, मधून धशी पडती, पांख्या फुटायला चालू झालं की तयार झालेला सगळा अन्न रस जो आहे तो त्या पांख्यांकडे जातो, मधला ऊस फोंग होतो, वजन त्याचं कमी होतं आहे, वजनदार ऊस त्या ठिकाणी भेटत नाही आणि कांड्यांची संख्या जी आहे ती कमी होते. कारण की वरच्या भागामध्ये हे प्रादुर्भाव झालं की खालच्या कांड्याला सगळं पांख्या फुटायला चालू झाल्यामुळं वरचे वाढत्या भागामधली जी आहे ती ग्रोथ त्या ठिकाणी कमी होते. सोबतच आणखीन ह्याच्यामध्ये पुढं जाऊन जर पाहायला गेलं महत्त्वाचा जो काही विषय आहे, कांड्यांची जी आहे ते लांबी अत्यंत कमी राहते. इथं बघा प्रादुर्भाव झाला आहे तर कांडे छोटे जे आहे ते या ठिकाणी राहिलेले आहेत. एकूणच असा सगळा 4-5 पद्धतीनं ह्याचं जे आहे ते दुष्परिणाम होऊन आपल्या ऊस पिकाचं नुकसान होतं आहे. आणि म्हणून ह्या अळीला जे आहे ते आपण तात्काळ व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं उपाययोजना जे आहे ते करणं गरजेचं आहे. बघा ही अळी आहे ज्याच्यामुळे की आपल्या ऊस पिकाच्या सद्यस्थितीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या प्लॉटमध्ये जे आहे ते नुकसान झालेलं आपल्याला निदर्शनास येत आहे. तर ह्या अळीला कंट्रोल करण्याच्या अनुषंगानं आपण सांगितल्याप्रमाणे उपाययोजना, ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनी ठिबकच्या साहाय्यानं क्लोरॅन्ट्रिप्रोल अर्थात कोराजेनची जी आहे ती आळवणी
एकरी 150 मिली याप्रमाणे जे आहे ते निश्चित आपण करावी आणि त्या माध्यमातून ह्या अळीवर्गीय कीटकांचं जे आहे ते आपण बंदोबस्त करावा आणि त्याला कंट्रोल जे आहे ते आपण त्या ठिकाणी करावं.